हाय मित्रांनो, तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार. तर मी विचार केला आज आईला साडी घालू. दर गुरुवारी मी आईला वेगवेगळ्या कलरची कपडे घातलेली आणि आईची ज्या कलरची कपडे असायची त्याच कलरची मी घालायची. आणि जर तुम्ही नसेल बघितलं तर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मी आज आईला खूप छान प्रकारे अशी साडी घातली. भरपूर सारे दागिने पण घातले आईला आणि ही वेणी इतकी छान वाटत होती. वेणी वगैरे लावून आई खूप छान वाटत होती. नेहमीप्रमाणे मग मी बाहेर रांगोळी वगैरे काढली आणि ही माझी आई रेडी झालेली आहे. मग त्यानंतर ना आम्ही पुस्तक वगैरे वाचलं. पुस्तक वाचून झालं, आरती पण केली आणि माझी आई इतकी छान दिसत होती ना की तिची दृष्ट तर मीच काढली माझ्या हातानेच. आणि माझी आई कशी वाटते हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळ झालेली, नटुलीचे फ्रेंड्स आले होते घरी. मला आज मार्गशीर्षचे लास्ट गुरुवारचे मुलींना जेवायला घालायचं होतं. तर आज मस्त लक्ष्मी आल्या होत्या माझ्या घरी. तर मी त्यांची छान पूजा वगैरे केली, त्यांना जेवायला वगैरे वाढलं. आणि जेवणात मी डाळ भात, मेथीची भाजी, चपाती, भजी आणि गोड म्हणून खीर केलेली. तर सर्वांना मी जेवण वगैरे वाढलं आणि त्यांचं लक्ष्मींचं दर्शन घेतलं. आणि ही माझी लक्ष्मी तर बघा आशीर्वाद देण्यासाठी रेडी होती मला. आणि मग मी मुलींना भेटवस्तू पण दिल्या. आणि ही आमची घरची लक्ष्मी, तर हिचे घरात लक्ष्मींची पावलं. तर आज आम्ही तिचे लक्ष्मीचे पावलांचे ठसे पण आम्ही आमच्या घरामध्ये उमटवले होते. तर ही बघा, हिला सांगायला लागत नाही पाया वगैरे पडायला, स्वतःहूनच केलेलं आहे हिने सर्व. आणि देवाला पण आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. आणि आज आहे ना अक्का पण आलेली माझ्या घरी, म्हणजेच माझी आत्या, आम्ही अक्का बोलतो. जी आत्या आली होती आज घरी. आणि असं बोलतात नाही का, सुवासिनीची ओटी भरायची असते आज. तर मी माझ्या आत्याची ओटी वगैरे भरली होती आज. मग तिने मला छान आशीर्वाद वगैरे दिला. मग अशा प्रकारे होता हा माझा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार.